कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। प्रेयसी बोलत नाही म्हणून संगमेश्वरमधील तरुण प्यायला विष, तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नागावच्या सरपंचांचा राज्यस्तरीय सन्मान, हर्षदा मयेकर यांना द ग्रेट सरपंचाचा गौरव। चार गेले तरी 40 तयार करणारच, भावनिक पत्रावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। आणि कळंबोलीत राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल। पाहुयात सविस्तर वृत्त। तरुणाने विष प्राशन केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे घडली आहे। सोहम राजाराम पवार असं त्याचं नाव आहे। त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोहमची प्रेयसी गेले 4 ते 5 दिवस त्याच्याशी बोलत नव्हती। या नैराश्यातून त्याने बुधवारी विष प्राशन केलं। सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची नोंद देवरुख पोलीस स्थानकात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी नुकताच व्हायरल झालेल्या भावनिक पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे गटात गेलेले माझे जुने सहकारी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक वातावरण तयार करत आहेत, पण मी आजवर कुणाचं काम अडवलं नाही असं स्पष्ट करत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलंय। असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना सोडून जात असतात। केवळ राजकारणामध्ये नाही, व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, मैत्रीमध्ये, कुटुंबामधले सदस्य देखील सोडून जात असतात। मी सर्वसाधारणपणे एक तत्व पाळलेलं आहे की जो कोणी आपला सहकारी आपल्याला सोडून जाईल त्याच्याबद्दल बिलकुल एका शब्दानं वाईट बोलायचं नाही, त्याचं वाईट चिंतायचं नाही, कुठलंही त्याचं वाईट कुठल्याही उद्देशानं काही करायचं नाही। ही माझी भूमिका गेली 40 वर्ष आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून मी सातत्याने गोष्ट पाळत आलोय की भले तो माझ्या विरोधात काही बोलला तरी आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही। फारच काय अति झालं तरी एखादा शब्द जर मी बोललो तर तो त्याच्या वर्मावर बसेल अशा पद्धतीने मी बोलतो। परंतु नुकताच या ठिकाणी एक पक्षप्रवेश झाला। काही मंडळी ही शिंदे सेनेमध्ये गेली, हे आमचे जुने सहकारी गेले ठीक आहे, परंतु त्यांना कोणतरी खूप मोठा अशा पद्धतीचा एखादा मार्गदर्शक त्यांना भेटलेला दिसतोय आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीही न बोलता भावनिक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी काय सांगितलं की भास्कररावांच्यावर आमचा राग नाही, भास्कररावांनी आमच्या भागात करोड रुपयाची कामं भास्कररावांनी केलेली आहेत, ते आमच्या अनेक अडीअडचणीला प्रसंगाला प्रत्येक वेळी उपयोगी पडलेले आहेत। हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी करोड रुपयाची कामं केली, परंतु ही कामं करण्याकरता म्हणून कोणालाही 5 पैशाचा कधीही तोशीस लागू दिलेला नाही। आणि मग तरी देखील आम्ही भास्कररावांना सोडून गेलोय, ते सत्य करता गेलोय, लोकांच्या विकास कामांकरता गेलोय अशा पद्धतीने त्यांनी चर्चा सुरू केली। माझ्या लक्षात आलं की कोणतरी यांना चांगला मार्गदर्शक भेटलेला दिसतोय की भास्कररावांचे जे टीका करतात, आरोप करतात ते अगदी कमी कालावधीमध्ये तोंडावर पडतात, तोंड घशी पडतात, तोंड काळं करावं लागतं त्यांना असे अनेक उदाहरण आहेत। आणि म्हणून हे लोक थोडस लोकांना भावनिक करतायत, इमोशनल ब्लॅकमेलिंग करतायत आणि वस्तुस्थिती लोकांना काहीतरी कळावी याकरता म्हणून ते अतिशय थोडक्यातलं मी पत्र लिहिलं आणि ते पत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालं।
त्याच्यामध्ये तुम्ही कसा उल्लेख केला आहे की मला कोणी राजकारण शिकू नये, एक गेला तरी 4 निर्माण करण्याची तयारी माझ्यात आहे. तरी वस्तुस्थिती आहे ना, याचं तुम्हीच आता मला प्रश्न विचारताना विचारला की एवढी मोठी गर्दी. आणि माझी पोस्ट कधी आली? काल रात्री आली, 8:30-9 वाजता ही पोस्ट आली. आणि मी रेग्युलर जसा ही मतदारसंघात भेटायला येतो तसा मी आज भेटायला आलोय. पण त्यानंतर हा उसळलेला जो जनसागर तुम्ही बघताय, यातून भावना काय लोकांची दिसतीये की कोण गेलेत त्यांना जाऊ द्या, भास्करराव तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, ही साक्ष देण्याकरता, ही खात्री देण्याकरता आणि 100% पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून ही गर्दी जमलेली आहे. त्यामुळं 4 गेले तर 40 मी निर्माण करणारच आहे. आता तर मी अधिक ताकदीनं काम करणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. सर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सलग 3 टर्म निवडून आलेले एक सदस्य त्या पक्षामध्ये गेल्यानंतर किती आव्हान वाटतं? आव्हान कोण कुठे गेला म्हणून आव्हान काय असेल त्याची येणारी निवडणूक उत्तर देईल. आजच मी काय कोणाबद्दल उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही. त्यामुळं जे कोणी 2-2 वेळा निवडून आले, 3 वेळा पण निवडून नाही आलं कोणी, जे कोणी 2 वेळा निवडून आले म्हणून सांगताय त्यांना जाऊन विचारा. महिला पडली तरी तुम्हालाच उमेदवारी, पुरुष पडला रिझर्वेशन तरी तुम्हालाच उमेदवारी, ओबीसी पडला पुरुष पडो महिला पडो ते तुम्हालाच उमेदवारी, ओपनची पुरुष पडो महिला पडो तुम्हालाच उमेदवारी. तुम्हाला उमेदवारी सातत्याने देत असताना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आम्हीच काम केलंय. याचा अर्थ तुम्ही गेलात म्हणून काय आमची पुण्य पूर्णपणे संपली असं जर कोणाला काय वाटत असेल तर तशा भ्रमात कुणी राहू नये. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय सुरू करताना माजी मंत्री शशिकांत शिंदेंनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारकडून वादग्रस्त मंत्र्यांना क्लीन चिट देणं म्हणजे त्यांच्या मनमानीला प्रोत्साहन देणं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीच फरफट खात आहेत. सिडकोच्या घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं सांगत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेवर देखील सवाल उपस्थित केलाय. लवकरच मोर्चा काढून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. पहलगाम हल्ल्यावरून देशातील सुरक्षा व्यवस्थेवर देखील त्यांनी शंका उपस्थित करत 26/11च्या वेळी जबाबदारी निश्चित झाली होती, आता कोण जबाबदार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकहितासाठी सज्ज असून लोकांच्या प्रश्नावर संघर्ष करण्याची तयारी असल्याचा निर्धार शिंदेंनी या कार्यक्रमातून व्यक्त केला. नव्या जोमाने नव्या उत्साहाने राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या या पक्षाची कळंबोलीमध्ये आणि पनवेलमध्ये बांधणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मला वाटतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमतः येत असताना मी अनेक वेळा इथं आलेलो आहे, पण प्रथमतः येत असताना आमचे अध्यक्ष सतीशजी पाटील यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते घेतलेलं आहे. आता एक आत्मविश्वास घेऊन या संपर्क कार्यालयातून आम्ही कामकाज करणार आहोत आणि पनवेल महानगरपालिका असेल किंवा पक्ष बांधणीच्या बाबतीमध्ये इथून चांगल्या प्रकारची सुरुवात आणि मजबूतीने पक्ष उभा राहायला लागला मला विश्वास आहे. माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांनी फक्त समज दिलेली, याचा मेसेज वेगळा जाऊ शकतो का इतर मंत्री? भीती राहणार नाही, मंत्र्यांना भीती राहणार नाही, आपल्यावर काही कारवाई होत नाही अशा प्रकारचा संदेश जाईल. मागच्या 2.5 वर्षामध्ये जे पाहिलं ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तसंच पाहण्याचाही आम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला दुर्दैवाने पाहावं लागणार आहे. केरेन चोरी केली, काही वागलं, कसंही वागलं, काही केलं आणि तशा पद्धतीने भ्रष्टाचार जर केला तरी आपलं काही होणार नाही. अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर कोणाकडं न्याय मागायचा अशा प्रकारचं शंका निर्माण झालेली आहे. ऑपरेशन सिंदूरवरती लोकसभेत आज घमासान झालेलं आहे, काय म्हणतो? हे ऑपरेशन सिंदूरमधल्या विरोधकांनी पण काही मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. त्यामध्ये कशा प्रकारच्या त्रुटी दाखवलेल्या की तिथे सिक्युरिटी का नव्हती, काय असे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघता आता हा काय राजकीय विषय नाही आहे, पण राजकीय विषय असताना कोणत्या पक्षाने त्याचं श्रेय घेणं बरोबर नाही. आता काल मला कळलं 26/11च्या बाबतीमधला उल्लेख केला गेला. 26/11ला झाल्यानंतर तिथल्या तिथं लगेच अतिरेकी मारले गेले होते. एकाला तर फाशी देण्यात आली होती जिवंत पकडून, पाकिस्तानचा चेहरा त्याच्यामध्ये उघड केला होता. आता हे जर केलं असेल त्यावेळेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आताची परिस्थिती तसं असेल तर पहलगामची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे ना. ती न घेता आम्ही कसा पराक्रम केला
ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय, याच्यावरच विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे. सर, उद्या आपल्या नेतृत्वात नवी मुंबई पालिका आणि सिडकोवरती मोर्चा आहे. हो, अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मोर्चा मी काढतोय, जेणेकरून नवी मुंबईतल्या सिडकोच्या आणि महानगरपालिकेच्या नवी मुंबईच्या फार मोठ्या प्रश्न आहेत. काही लोकांना गरजेपोटी घरे बांधलेली आहेत. गरिबांची घरं पाडण्याच्या संदर्भातला हायकोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे. आणि सिडकोची पनवेल, तळोजा असेल किंवा नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सिडकोने जी घरकुल योजना राबवलेली आहे, पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली योजना केलेली असतानासुद्धा त्याची आवाजव किंमत म्हाडापेक्षा असलेल्या प्रकल्पापेक्षा जास्त आहे. त्याच्या दर कमी करण्याचा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता. त्याची आठवण करून देण्यासाठी सिडकोरसुद्धा मोर्चा आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या नागाव ग्रामपंचायतच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांना पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. द ग्रेट सरपंच या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हर्षदा मयेकर यांच्या समाजसेवेतील योगदानाची ही थेट राज्य पातळीवर दखल घेतली गेली आहे. नागाव ही ग्रामपंचायत स्वच्छ समुद्रकिनारा, पर्यटनवर्धक उपक्रम आणि ग्रामविकासासाठी घेतलेले अनेक पुढाकार यासाठी प्रसिद्ध आहे. हर्षदा मयेकर यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद ठेवत नागावच्या नावाला खऱ्या अर्थानं उजाळा दिलाय. त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण रायगडमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पेणमधील कोनायसन स्कूलमध्ये नागपंचमी निमित्तानं सर्पमित्रांच्या वतीनं जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सर्पमित्र योगेंद्र वीरकर, करण सोनावणे आणि ऋत्विक यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयी खरी माहिती दिली. कोणते साप विषारी असतात, कोणते नाही, साप दिसल्यावर काय करावं आणि काय टाळावं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. सर्प हे निसर्गाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्याविषयी गैरसमज दूर करून भीतीऐवजी समजूत वाढवणं आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम मोठ्या उत्साहात अनुभवला. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.